खोकड हा एक सुंदर, लाजाळू आणि उपयुक्त प्राणी आहे. त्याचे इंग्रजी नाव बंगाल फॉक्स किंवा इंडियन फॉक्स आहे. त्याचे वैज्ञानिक नाव हर्पिस बेंगॉलेन्सिस आहे. हा प्राणी केवळ भारत, नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांमध्ये आढळतो. तो खुल्या माळरानावर, झुडपी भागात, शेतात आणि कोरड्या जागांमध्ये राहतो. तो स्वतःसाठी जमिनीत खोल बिळे म्हणजेच त्यांचे घर बनवतो. तो दिवसा झोपतो आणि संध्याकाळी व रात्री अन्न शोधायला बाहेर पडतो. तो उंदीर, घुशी, खेकडे, साप, सरपटणारे प्राणी, कीटक आणि फळं खातो. कधी कधी तो बोरे, कलिंगड आणि हरभऱ्याचे दाणेही खातो. तो मनुष्यांवर कधीच हल्ला करत नाही आणि फार लाजाळू असतो. खोकड लांबट, सडपातळ आणि लहान असतो. त्याची लांबी सुमारे 45 ते 60 सेंटीमीटर असते आणि शेपूट 25 ते 35 सेंटीमीटर असते. त्याचे वजन सुमारे 2 ते 4 किलोग्राम असते. त्याचे शरीर करड्या राखाडी किंवा फिकट तपकिरी रंगाचे असते. हिवाळ्यात त्याच्या अंगावर जाडसर आणि उबदार केस येतात. त्याचे पाय बारीक आणि लांब असतात. त्याचे कान तीव्र आणि उभे असतात. त्याच्या शेपटीचे टोक काळे असते आणि ती फार फुगलेली असते. ही शेपटी त्याला धावताना संतुलन राखायला मदत करते. ही शेपटी त्याच्या शरीरातील सगळ्यात आकर्षक भाग मानली जाते. खोकड उंदीर, कीटक आणि खेकडे खाऊन शेतकऱ्यांना मदत करतो, म्हणून तो निसर्गासाठी आणि शेतीसाठी खूप उपयोगी आहे. तो निसर्गातील मृत प्राणी साफ करून परिसर स्वच्छ ठेवतो, त्यामुळे तो नैसर्गिक सफाईदार देखील मानला जातो. भारतीय लोककथांमध्ये तो हुशारीचे, चपळतेचे आणि चतुराईचे प्रतीक आहे. खोकड दरवर्षी फक्त एकदाच प्रजनन करतो, सहसा हिवाळ्यात. मादी बिळात 2 ते 4 पिल्लांना जन्म देते. पिल्ले जन्मताच आंधळी असतात आणि 2 आठवड्यांनी त्यांची डोळे उघडतात. पिल्लांचा रंग मऊ फिकट तपकिरी असतो. आई आणि वडील दोघेही पिल्लांची काळजी घेतात, शिकवतात आणि सुरक्षित ठेवतात. खोकड ताशी सुमारे 40 किलोमीटर वेगाने धावू शकतो. धावताना तो झिगझॅग पद्धतीने पडतो, जेणेकरून शत्रूपासून वाचता येईल. तो पोहू शकतो, पण पाण्यापासून दूर राहणेच पसंत करतो. त्याचे शत्रू म्हणजे बिबट्या, ससाणे, गरुड आणि काही वेळा मानव. शत्रूपासून वाचण्यासाठी तो खूपच सावध आणि लपणारा प्राणी आहे. खोकड ही एकमेव जाती आहे जी फक्त दक्षिण आशियात आढळते. हिमालयातील काही भागांत त्याचा थोडा वेगळा तांबडा प्रकार सापडतो. त्याचे टोक पांढरे असते. त्याची लोकसंख्या कमी होत आहे कारण जंगलतोड होते आणि काही जण त्याचे शिकार करतात. आज तो सर्वात कमी चिंताजनक प्रजातींमध्ये गणला जातो, पण त्याचे रक्षण करणे खूप गरजेचे आहे. तो आपल्या पर्यावरणाचा आणि निसर्ग चक्राचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. खोकड हा आपल्या भारतातील खास आणि सुंदर प्राणी आहे. तो लाजाळू, मदतीचा, चपळ आणि निसर्गस्नेही आहे. आपण त्याला त्रास दिला नाही तर तो कधीच आपल्याला इजा करत नाही. आपल्याला त्याच्यावर प्रेम करायला आणि त्याचे रक्षण करायला शिकवले पाहिजे. तो आपल्या जंगलाचा रक्षक, शेतकऱ्यांचा मित्र आणि मुलांसाठी शिकण्यासारखा प्राणी आहे.